नमस्कार मित्रांनो. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगतो, की मित्रांनो आता IPL पण संपलं आणि इलेक्शन पण संपलेलं आहे. तर मित्रांनो, आता तुम्ही तुमच्या करिअरवर फोकस करा. तर मित्रांनो, IPL पण संपलं आणि इलेक्शन पण संपलं. पण तुमचे जे तुम्ही काही चॅनल क्रिएट केले आहेत, जे तुम्ही पहिले त्याच्यावर काम करत होते, चांगल्या पद्धतीने काम करत होते. तर ते चॅनल आता तुम्ही काही दिवसांनी तुम्ही सोडून गेले होते. पण आता तुम्ही त्यावर आपल्या चॅनलवर काम करा आणि जे तुम्ही स्वप्न बघितले आहेत, ते तुम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. तर मित्रांनो, खूप सारे असे यूट्यूबर्स आहेत नवीन. त्यांनी चॅनल क्रिएट करून जेव्हा IPL सुरू झालं, त्यावेळेस IPLच्या मागे लागले आणि IPLच्या नादामध्ये ते IPLच पाहत राहिले. त्यावेळेस तुम्ही 1-1, 2-2 व्हिडिओ केव्हा-केव्हा अपलोड करत होते आणि आता पण तुम्ही केव्हा-केव्हाच 1-2 व्हिडिओ अपलोड करतात. काही-काहींना खूप इच्छा IPL बघण्याची होते आणि काही-काहींना इलेक्शनामध्ये खूप खूप इच्छा असते. तर मित्रांनो, आता सर्व संपलेलं आहे. ज्याचा त्याचा रिझल्ट लागलेला आहे आणि तुम्ही आता तुमच्या जीवनाच्या लाईफमध्ये काय तुम्ही करत आहात, त्याच्यावर तुमच्या जीवनाच्या लाईफमध्ये तुम्ही फोकस करा. तर मित्रांनो, चॅनल जर तुम्ही क्रिएट केला आहे, तर तुम्ही त्याच्यावर काम केलं पाहिजे आणि चांगल्या पद्धतीने काम केलं तर तुम्हाला सफलता ही मिळणारच. जरी इलेक्शनचं जे आहे ते कुणाचंही सरकार आलं, तरी ते सरकार काही तुमचं घर चालवायला येणार नाही. सरकार जो आहे ते तुमचं घर तर चालवणार नाहीच ना. तुम्हाला घरी पैसे आणून, बंडल आणून देतील, असं तर होणार नाही ना. तर मित्रांनो, तिकडे पण तुम्ही फोकस केला त्याची काही बात नाही, पण तुम्ही तुमच्या जीवनामध्ये काय करतात याच्यावर पण तुम्ही फोकस केला पाहिजे. YouTubeवरच आलं पाहिजे आणि YouTubeवरच काम केलं पाहिजे असं नाही. तुम्ही Facebook पेजवर तुम्ही काम करू शकतात. तुम्ही Instagramवर काम करू शकतात. YouTubeवर काम करू शकतात. तर अशा भरपूर प्रकारच्या सोशल मीडियाच्या ज्या ॲप्स आहेत, त्याच्यावर तुम्ही काम करून तुम्ही पैसे कमवू शकतात. तर मित्रांनो, कोणत्या ना कोणत्या सोशल मीडियाच्या ॲप्सवर या तुम्ही चांगल्या प्रकारे काम करा आणि मेहनत केल्यावर तुम्हाला सक्सेसता येईल आणि त्यावेळेस तुम्ही स्वतःचा खर्च भागवू शकता. तर आजच्या व्हिडिओमध्ये मला एवढं काही तुम्हाला सांगायचं नाही. ज्या भावानी ज्या काही नवीन यूट्यूबर आहेत, त्या भावांनी YouTubeवर जे आले आहेत, कुणी Facebookवर काम करत असेल, कुणी Instagramवर काम करत असेल, तर ज्या पेजवर तुम्ही काम करत आहात, त्या पेजवर तुम्ही येऊन काम केलं पाहिजे आणि जी गोष्ट जे तुम्ही अधुरं काम सोडलं आहे, ते तुम्ही पूर्ण करायचा प्रयत्न करायचा. कोणत्याही कामामध्ये तुम्हाला सक्सेसता येईल आणि काम केलं तरच तुम्हाला सक्सेसता येईल आणि ज्यावेळेस तुम्ही सक्सेस व्हाल त्यावेळेस तुम्ही घराचं तुमच्या पालनपोषण कराल. म्हणजे चांगल्या पद्धतीने कोणत्या ना कोणत्या पद्धतीने तुम्ही काम करा, म्हणजे जेणेकरून तुम्ही चांगल्या जीवनात सक्सेस मिळवाल. तर मित्रांनो, सोशल मीडियावर या भरपूर प्रमाणात चांगल्या पद्धतीने काम करा आणि जीवनामध्ये सक्सेस व्हा. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. जय हिंद, वंदे मातरम.